कला दर्पण न्यूज। आषाढी वारीचा औचित्य साधून हुपरी येथून श्री सद्गुरुदास गोपाळ कृष्ण स्वामी महाराज यांच्या पालखीचा 44वा पायी दिंडी सोहळा गुरुवार 16 जुलै ते 26 जुलै या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे। ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात हजारो वारकरी विठ्ठल नामाचं गजर करत हुपरी ते श्री क्षेत्र पंढरपूर असा पायी प्रवास करणार आहेत। दिंडी सोहळ्याची सुरुवात 16 जुलै रोजी सकाळी श्री सद्गुरुदास गोपाळ कृष्ण स्वामी महाराज यांच्या समाधीस्थळी अभिषेकाने झाली। त्यानंतर रथ पूजन आणि सायंकाळी 4 वाजता पालखीचं विधिवत प्रस्थान झालं। सोहळ्यास विविध लोकप्रतिनिधी, मान्यवर, वारकरी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10 दिवसांच्या या पायी वारी दरम्यान विविध गावांमध्ये मुक्काम, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन, महाप्रसाद आणि वारकरी सेवांचं आयोजन करण्यात आलं आहे। मार्गातील अनेक भाविकांनी अल्पोपहार, महाप्रसाद आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला असून समाजातील विविध घटकांनी आर्थिक आणि वस्तू रूपाने उदंड सहकार्य केलं आहे। दिंडीमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ट्रॅक्टर, वाहतूक, बँड, पालखी, सजावट तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। रोटरी क्लब, विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक दानशूर व्यक्तींनीही या सेवा कार्यात सहभाग नोंदवला आहे। यंदाच्या दिंडीत हुपरीसह रेंदाळ, इचलकरंजी, अब्दुललाट, इंगळी, कुर्ली, बुद्धिहाळ, गळतगा, आणूर आणि परिसरातील अनेक गावांमधील वारकरी सहभागी झाले आहेत। वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा, भक्ती, समता आणि सेवाभाव जपणारा हा 44वा पायी दिंडी सोहळा यंदाही भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडणार असून आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात आध्यात्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.